आतापर्यंत जे जे जवान देशासाठी शहीद झाले त्या सर्व शहीद जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम। चढ़ गई जब सूली हंस कर जिन्होंने खाई, सिर पर गोली हम उन्हें प्रणाम करते हैं, हम उन्हें प्रणाम करते हैं। जो मिट गए हैं देश पर, जो मिट गए हैं देश पर, हम उन्हें प्रणाम करते हैं, हम उन्हें प्रणाम करते हैं। आज 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन। पण मित्रांनो, प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय हो? तर प्रजासत्ताक म्हणजे जनतेने निवडून दिलेल्या सरकारने राज्यकारभार पाहणे म्हणजे प्रजासत्ताक। पण हा प्रजासत्ताक अचानक उजाडला का हो? तर नाही, हा प्रजासत्ताक उजाडण्याच्या आधी 15 ऑगस्ट हा दिवस उजाडावा लागला। सुमारे 150 वर्षांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला। भारतीयांनी मोकळा श्वास घेतला। स्वतंत्र प्राप्ती झाली खरी, पण देश चालवायचा कसा? देशाच्या राज्यघटनेचं काय? हा प्रश्न उपस्थित झाला। तेव्हा महात्मा गांधी म्हणाले, लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीवर येणं गरजेचं आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय हे संविधान निर्माण होऊ शकत नाही। मग काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन झाली। या मसुदा समितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, एन गोपाल स्वामी अयंगार, कन्हैयालाल मुंशी, बी.एल. मित्तल, डी.पी. खेतान, सय्यद मोहम्मद असे एकूण 7 जण होते। संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व दिनांक 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले। त्यामुळे हा दिवस भारतात सार्वभौमिक प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता त्या दिवसापासून सुरू झाली। जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है, जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है। बड़े दिनों के बाद खुशियों की घड़ी आई है, खुशियों की घड़ी आई है। चेहरे खिले खुशियों से, फिजा की आज मुस्काई है। गणतंत्र दिवस की लालिमा आज सबको चाहिए, आज सबको चाहिए। आज इथे आपण प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलेलो आहोत। आजचा हा सुवर्णवेदी पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे। पण या स्वातंत्र्याची कथा फार वेगळी आहे। वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य, यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले। महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी या देशासाठी आपले जीवन वेचले व बलिदान दिले। त्याच्यासाठी आपण काय करत आहोत? केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे। आपले घर परिसर जरी आपण स्वच्छ ठेवला ना तरी ते देशप्रेमच आहे। ऐतिहासिक वास्तूंची जतन करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी गरजूंना मदत करणे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवणे, जाळपोळ न करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे। या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो। आज आपला तिरंगा ऐटीत फडकत आहे, आपल्याशी काहीतरी बोलत आहे। तिरंगाच्या रंगात आपण रंगू चला, शौर्य, शांती आणि समृद्धीची वाट धरू चला। या देशविघातक, समाज विघातक शक्तींवर मुळीच आळा घालणे, त्यांचा बंदोबस्त करणे, त्यासाठी तरुणांनी वेळेवर जागृत होणे राष्ट्राच्या दृष्टीने गरजेचे आहे। त्यासाठी गुरु, आई, वडील आणि राष्ट्राची सेवा करणे म्हणजे ईश्वराची सेवा करणे। जे तरुणांनी त्यात अडकलेले आहेत, थोड्या अपयशाने खचलेले आहेत, त्यांच्यासाठी उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका। हा स्वामी विवेकानंदांचा विचार फार मोलाचा आहे। आज या प्रजासत्ताक दिन, मंगल दिन, मी माझ्या मित्रांना एवढे सांगते की अरे उंच आकाशी घे तू अशी काही भरारी, अरे उंच आकाशी घे तू अशी काही भरारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी। कमी धैर्य तू मनी ठाणू नको, थोड्या यशावर समाधान मानू नको, कारण अद्वित ध्येयासह बांधू तू यशाची दोरी, कारण अद्वित ध्येयासह बांधू तू यशाची दोरी। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान, भारताची राज्यघटना निर्माण करण्याचं सर्वात अवघड कार्य स्वीकारलं आणि ही भारताचे संविधान, भारताची राज्यघटना निर्माण झाली। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले हे संविधान तयार करण्यासाठी। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, किती भोगल अभिमान, किती भोगल अभिमान। पावाच्या तुकड्यावर काढलं दिस, पावाच्या तुकड्यावर काढलं दिस, तरी थकला नाही कामानं, तरी थकला नाही कामानं। हरपून भान विसरून तहान,
वाच करून राहा लिहिलं संविधान लिहिलं संविधान. 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलं. 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन. हे दोन्ही दिवस अचानक उजाडले का हो? तर नाही. हे दोन्ही दिवस उजाडण्याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे. रक्तानं लिहिला आहे या देशाचा इतिहास. रक्तानं लिहिला आहे या देशाचा इतिहास. कित्येक जणांनी हसत हसत स्वीकारले या मृत्यूचे फास, या मृत्यूचे फास. त्यासाठी हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि हा स्वतंत्र भारत आपल्या हाती सोपवला. त्यांनी हा स्वतंत्र भारत आपल्या हाती सोपवला खरा, पण आपण या स्वतंत्र भारताचे सारे सुराज्यही करू शकलो नाही. कारण आज जो तो इथं सत्तेसाठी धडपडतोय, आणि म्हणूनच त्यांचा आत्मा कोठीतरी तडफडतोय आणि बोलून चालून विदेशीच होते हो. पण आपलेच लोक आपल्याच देशात राहून आपल्याला पारतंत्र्यात वागवतात. त्याचं काय? तेव्हा प्रश्न असा उपस्थित पडतो, खरंच भारताला स्वातंत्र्य मिळालं कसं? मी तर म्हणे नाही. जी परिस्थिती आज पारतंत्र्यात होती तीच परिस्थिती आज स्वातंत्र्यात आहे. फक्त स्वरूप बदल. परदेशी इंग्रज गेले आणि स्वदेशी रस निर्माण झालं. तेव्हा मात्र आपल्याला थोर पुरुषांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. काय ते त्यांची देशभक्ती, काय ते त्यांचं देशप्रेम. हसत हसत पासावर चढणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मानवतेचा पुजारी समजणारे महात्मा गांधी, भारताचं संविधान, भारताची राज्यघटना निर्माण करण्याचं ज्यांनी सर्वात अवघड कार्य स्वीकारलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुरुंगात असतानाही गीता रस्ते नावाचा ग्रंथ ज्यांनी लिहिला ते लोकमान्य टिळक. परदेशी कपड्याच्या ट्रक पुढे आपल्या प्राणाचं बलिदान देणारे बाबूजी, हसत हसत काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. काय ती त्यांची देशभक्ती, काय ते त्यांचं देशप्रेम. त्यांच्या या देशभक्तीला, त्यांच्या या देशप्रेमाला माझे कोटी कोटी प्रणाम, माझे कोटी कोटी प्रणाम. खरं तर आपण दिवाळीसारखे कितीतरी सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो, परंतु आपले राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे किती मोठ्या उत्साहाने साजरा करतो हा एक चिंतनाचा विषय ठरतो. असो, शूर जवान सीमेवर गोळ्यांशी खेळतो आहे, शूर जवान सीमेवर गोळ्यांशी खेळतो आहे, आणि म्हणूनच आज इथे आपण सुरक्षित आहोत, आणि म्हणूनच आज इथे आपण सुरक्षित आहोत. त्यांचं पूर्ण आयुष्यच त्यांनी देशासाठी अर्पण केले, आणि म्हणूनच आज इथे आपण सुरक्षित आहोत. एक सैनिक में क्या खूब कहा है, किसी गजरे की खुशबू को महकता छोड़ाया हूँ, मेरी नन्ही सी चिड़िया को चहकता छोड़ाया हूँ. मुझे छाती से तू लगा लेना भारत माँ, मैं अपनी माँ की बाहों को तरसता छोड़ाया हूँ, मैं अपनी माँ की बाहों को तरसता छोड़ाया हूँ. खरं तर आपण देशभक्ती, देशप्रेम हे शब्दच विसरून गेलो आहोत. जगामध्ये आपल्या देशाचं प्रतीक मानला जाणारा तिरंगा, त्या तिरंग्यावरचे रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग सुद्धा आपण वाटून घेतले. केशरी म्हणे हिंदूंचा रंग, पांढरा म्हणे ख्रिश्चनांचा रंग, हिरवा म्हणे मुस्लिमांचा रंग, आणि जो अशोक चक्रावरचा निळा रंग आहे ना तो म्हणे बौद्धांचा. मग मला प्रश्न असा उपस्थित पडतो, उगवत्या सूर्याचा रंग आणि मावळत्या सूर्याचा रंग केशरी असतो, म्हणून तो स्वतःला कधी हिंदूंचा म्हणून घेत नाही. पांढरा शुभ्र हिमालय, पांढरा शुभ्र हिमालय कधी स्वतःला ख्रिश्चनांचा म्हणून घेत नाही. आणि हिरवीगार सृष्टी कधी स्वतःला मुस्लिमांची म्हणून घेत नाही. आणि निळाशार समुद्र कधी स्वतःला बौद्धांचा म्हणून घेत नाही, तर कधी स्वतःला बौद्धांचा म्हणून घेत नाही. धर्माच्या नावाखाली वाटला मिरंगाना, धर्माच्या नावाखाली वाटला मिरंगाना, पण वाटली नाही भाकरी भुकेजलेल्या पोराला आणि कपडे उघडे अंगाला, हीच मोठी शोकांतिका. मला तर असं वाटतं की देशातल्या प्रत्येक नागरिकांनी आज काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल काय दीदी, आम्ही तर सर्वसामान्य माणसं, आम्ही काय देशकार्य करणार. अहो, आज ज्या ज्या व्यक्ती होऊन गेल्या, जे जे महान पुरुष होऊन गेले ते सुद्धा सर्वसामान्यच होते. त्यातली काही मोजकीच उदाहरणं सांगते आणि थांब. एक म्हणजे चिखलदऱ्याची वाघीण सिंधुताई सपकाळ. काय केलं या सिंधुताई सपकाळने? काय देशकार्य केलं असेल? तर त्यांनी घरातून हकलून दिलेल्या सर्व अनाथ मुले यांचा सांभाळ केला. कितीतरी अनाथ मुलांच्या त्या माय झाल्या, कितीतरी अनाथ मुलांची त्यांनी लग्न लावून दिली. त्यांच्या या कार्याला देशकार्य म्हणायचं नाही तर काय म्हणायचं आणखी. दुसरं उदाहरण म्हणजे बाबा. काय केलं या बाबांनी? काय देशकार्य केले असेल? तर
तशाच एका श्रुतयोगीला गुलाब पाहिजे आणि तो अंधळा आहे. तो गुलाब चाचपडू लागला. गुलाब चाचपडत असताना त्याच्या हाताला काटा टोचला आणि हातातनं रक्त यायला लागले. ते बाबा आमटेंनी पाहिलं आणि लगेच बाबासाहेबांना असा निरोप दिला की काटा नसणारे गुलाब लावा. आजही तुम्हाला अनंत वनामध्ये काटा नसणारे गुलाब पाहायला मिळतील. त्यांच्या या कार्याला देश कार्य म्हणायचं नाही तर काय म्हणायचं आणखी. आणि तिसरं उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या नसीमाई. एक अपंग स्त्री जिला दोन्ही पाय नाहीत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक अपंग स्त्री जिला दोन्ही पाय नाहीत त्यांनीच काय देशकार्य केलं असेल. धडधाकट माणसाने जरी पाहिलं ना तर त्याची मान शरमेने खाली जाईल असं देशकार्य त्या स्त्रीने केलं. त्यांनी सर्व अनाथ अपंग मुलांचा सांभाळ केला. त्या मुलांकडे जरी पाहिलं ना तरी रडतं. एकाला हात नाही, एकाला पाय नाही, तर एकाला डोकंच नाही, अशा मुलांचा त्यांनी सांभाळ केला. त्यातीलच एक मुलगा ज्याचा हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला, पण त्याला दोन्ही हातच नव्हते. कसं लिहिलं असेल त्याने? बोलणं खूप सोपं असतं पण करणं खूप अवघड असतं. किती सोसले असतील त्रास त्या माऊलींनी, किती सोसला असेल वनवास त्या माऊलींनी. त्याच्या अपांग आणि अपार कष्टाला माझे कोटी कोटी प्रणाम, माझे कोटी कोटी प्रणाम. जाता जाता मी एवढेच म्हणते की ना जियो धर्म के नाम पर ना मरो धर्म के नाम पर, ना जियो धर्म के नाम पर ना मरो धर्म के नाम पर. इंसानियत ही है इस देश की शान, सिर्फ जियो वतन के नाम पर, सिर्फ जियो वतन के नाम पर. जय हिंद, जय महाराष्ट्र.